नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच मी स्वयंपाक बनवलेला। तर सुहासिनी जेवणार आहेत आणि लक्ष्मीचं पूजा आणि तिथून मग नैवेद्य ते सगळं दाखवून मग सुहासिनी जेवायला बसणार आहेत। तर मी आता इथं लक्ष्मीच्या मंदिरामध्ये आलेले आहे। तर आमच्या शेतामध्ये हे छोटंसं मंदिर आहे लक्ष्मीचं। आणि इथं बघा मी लक्ष्मीची पूजा करते। आधी पाणी ही करून धुवून घेते आणि नंतर मग लक्ष्मी देवीला ना लिंबाचा फाटा खूप आवडतो, म्हणून मी येता येता ताजा झाडाचा मी लिंबाचा फाटा तोडून आणला। लिंबू पण आवडतं आणि हे सर्व देवाला दाखवायचं। मग हळदी कुंकू लावून घेतलं सर्व देवांना। त्याच्या साईडला पण छोटे छोटे देव आहेत आणि त्यांना पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर मग मी सर्व पूजा केली। तर सकाळी तर घरात भरपूर कामं होती, ती सर्व आवरून 12-1 वाजेपर्यंत मी इथं आले। आणि इथून मग आता बायकांना जेवायला पण लवकर द्यायला पाहिजे, कारण उशीर झाला की मग जेवण जात नाही, भूकमोड होती। त्यामुळे मग त्यांना 12पर्यंत किंवा 1-2पर्यंत तरी जेवायला द्यायला पाहिजे, म्हणून मी पटकन माझं सर्व काम आवरलं आणि मग देव पूजा करायला इथं आले, नैवेद्य दाखवला आणि मग बाकीच्या बायकांनी ना मला मदत करू लागल्या। त्यांनी वड्या कट करून जेवायला ताटं वाढली, पाण्याचे तांबे भरून घेतले, बायकांना बसायला हातरायला टाकून घेतलं। त्यांनी सर्वच माझं काम पुढचं हलकं केलं। मला गेल्यानंतर काहीच काम नव्हतं, तर त्यांनी सगळी तयारी केली। मग नंतर मी बायकांना हळदी कुंकू लावलं, सगळ्यांना नमस्कार केले आणि मग जेवायला वाढलं, ताटं ठेवली त्यांच्याजवळ आणि मग जेवायला सुरुवात केली। तर ते तुम्हाला आता पुढे दिसेलच। मग इथं बघा आम्ही दोघांनी मिळून हळदी कुंकू लावून पूजा केली, ओटी भरली आणि नैवेद्य दाखवला। तर देवाचं करायचं म्हणलं की थोडासा उशीर लागतो, गडबड घाई करून चालत नाही। तर मी एकदम शांतपणे असं देवदेव केला। तर कधी कधी येतो आम्ही या मंदिरात, खूप छान वाटतं। लक्ष्मीच्या मंदिरामध्ये सगळेजण येतात, तर प्रत्येक सणाला आणि कधीही येऊ वाटलं तर येतो आम्ही। तर आता शेती असल्यामुळे शेतामध्ये पिकं असतात, त्यामुळे कधी कधी येऊ वाटत नाही, गर्दी असते, झाडं असतात, पिकं असतात, तर भीती वाटते। तर सगळ्या बायका मिळून गेलं तर आम्ही जातो आणि मोकळं मंदिर असेल, साईडला कोणतंही पीक नसेल तर मग आम्ही एकटंसुद्धा जातो। तर इथून चालत गेलं तर 10 मिनिट लागतात चालत जायला आणि गाडीवर गेलं तर लगेच फळांच्या बागा, तर तिथून जातो आम्ही। तर बघा अशी आम्ही पूजा केली आणि आता ओटी भरते। तर ओटीसाठी मी सगळं वाण घेतलं होतं, चुडा, हळदी कुंकू आणि जे सामान वाण सामान असतं ते घेतलं आणि हिरवा पीस मी आणला होता, ते पीस आणि नारळ आणला होता ओटीला घालायसाठी आणि मग फोडण्यासाठी पण दुसरा मी नारळ घेतला होता। तर तो नारळ मागच राहिला होता, म्हणून परत जाऊन आणायला लावला आणि नंतर मग नारळ फोडला आणि पूजा झाली पूर्ण। तर ते बघा लिंबू आणलं होतं मी, छोटंसं लिंबू। तर देवाला खूप लिंबू आवडतं, दुसऱ्या कुठल्याच देवाला लिंबू चालत नाही, पण लक्ष्मी देवीला लिंबू आणि लिंबाचा फाटा हे खूप आवडतं, म्हणून मी तिथं ठेवलं। तर बाहेर दैत्याला ना आषाढ महिन्यामध्ये कोंबडा कापतात आणि तिथं नैवेद्य दाखवतात आणि आत गोड नैवेद्य असतो, म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य आत देवीला दाखवायचा आणि दैत्याला कोंबड्याचा किंवा बोकडाचा असं दाखवतात नैवेद्य। ज्यांना कोणी करतात ते करतात, ज्यांना जो नैवेद्य देवाला दाखवायला आवडेल तो देवाला नैवेद्य दाखवतो। तर लक्ष्मी देवीला ना वड्या भाकरीचा नैवेद्य खूप आवडतो, म्हणून मी आज वड्या भाकरीचंच जेवण बनवलेलं आहे लक्ष्मीसाठी। तर तुम्ही त्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे, तर तो पण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर नैवेद्य दाखवून झाला आणि पूजा करून झाली आणि नंतर ओटी पण भरून झाली, सर्व झालं। आता नारळ फक्त फोडायचा राहिलेला आहे। तर नारळावरती पाणी लावून पाणी ओतून हळदी कुंकू लावून मी अगोदरच आणलेलं होतं। तर आता हे नारळ फोडतील आणि त्यानंतर मग आम्ही जाणार। तर बघू शकता छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिरामध्येच 1-2 फक्त बसू शकतात आणि पूजा होते। तर नमस्कार केला आणि नंतर मग यांनी नारळ फोडला। तर शेतामध्ये असं छोटी छोटीच मंदिरं असतात, तर प्रत्येक शेतामध्ये अशी छोटी छोटी मंदिरं बघायला मिळतात। जर तुमच्या कोणाच्या शेतामध्ये असं मंदिर असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि इथं नारळ फोडून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो, तर बाहेर नैवेद्याचं ताट आणि हळदी कुंकवाचं हे सगळं बाहेर ठेवलं होतं। तिथंसुद्धा दैत्याला मी नैवेद्य दाखवला,
पण त्याचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही. नंतर आम्हाला जायचं होतं घरी. इथं माझी पूजा पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत. तर गाडी जवळपर्यंत आणली होती, थोडंसं चालत जायचं आणि नंतर मग गाड्या तिथंच लावलेल्या होत्या. तर मग शेतातूनच गाडीवर जायचं आणि नंतर मग डांबरीवरून घरी जायचं असा रस्ता आहे. तर रस्ता खूप चांगला आहे. तर बघा किती छान शेतामध्ये वाटतं. तर ह्या साईडला द्राक्षाच्या बागा आहेत. तर घरी आले. घरी आल्यानंतर मग इकडं त्यांनी सर्व तयारी केलेली होती. आम्ही नमस्कार केला. बायका जेवायला बसवल्या होत्या आणि त्या आराधी मावशी आहेत, त्या आराधी देवीचंच करतात सगळं. तर आम्ही सर्वांचं आणि ती देवीची झोळी आहे, त्या देवीच्या झोळीच्या पाया पडायचं आणि मग सुवासिनी जेवण करतात आणि सगळं करतात. तर तिथं पण ओट्या भरल्या त्यांच्या, त्यांना पण त्यांचा मानपान दिला आणि मग आम्ही सुद्धा जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर मग रात्री खूप उशीर झाला होता. तर सगळं आवरलं, भांडे खूप पडले होते, भांडे घासले आणि मग झाडून काढलं, फरशी पुसून घेतली. नंतरचं तर काही काम सांगायलाच नको, भरपूर अशी कामं होतात. तर भांडी तर खूप होती, अर्धा तास लागला मला एवढं घासायला. तर बाहेरून घासून आणली आणि नंतर मग घरात ठेवली आणि संध्याकाळी 7 वाजता माझं सर्व काम पूर्ण झालं आणि मग मी संध्याकाळी निवांत झाले. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.